नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, निफ्टी ऑलमोस्ट 100 पॉईंट पॉझिटिव्हच्या आसपास ओपन झालेले, पण त्यानंतरनं थोडंसं स्लाइटली खाली आलं आणि एक दिवसभर फ्लॅट आणि स्टॅग्नंट कारभार झाला। काल रिकव्हरी आली, शुक्रवारी चांगली डिक्लायनिंग वॉर घडेल का या फिअरनं, आणि सोमवार होता होता थोडंसं वॉर काय एस्केलेट होईल असं वाटत नाही। ह्या अनुषंगानं मार्केटनं सोमवारी रिकव्हरी दिली, रिव्हर्स केले जे काही गेन्स शुक्रवारी फॉल झालेलं, जेवढी निफ्टी पडलेली ती सगळी रिव्हर्स केली काल सोमवारी। आज मात्र थोडंसं कॉशियस राहिलं, साईडवेज ट्रेडिंग करत राहिलं मार्केट, कारण 1 तारखेला सुट्टी आहे, 1 मे महाराष्ट्र दिनची, आणि उद्या वीकली एक्सपायरी आहे, आणि त्यामध्ये वॉरचे काही चिन्ह आणखी एस्केलेट होतात का, कारण जे काही डेडलाईन दिलेले पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर जाण्याची, ती डेडलाईन ऑलमोस्ट आज 29 तारखेला एंड होते। त्यामुळे त्यानंतरनं बघ मार्केटचं थोडंसं लक्ष राहील की फर्दर काय एस्केलेशन किंवा कोणती पावलं गव्हर्नमेंट घेतं काय या टेरर अटॅकला घेऊन। त्यामुळे थोडंसं मला वाटतं मार्केट हायर लेवलवरून थोडं प्रॉफिट बुकिंग होणं पसंत झालं आणि खाली आलं, पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते फ्लॅटच क्लोज दिलं। निफ्टी 7 पॉईंट आणि बँक निफ्टी 40 पॉईंट मायनस। बाकी ओव्हरऑल मोस्ट ऑफ द टाईम निफ्टीचा जो कारभार आहे तो 24,300 आणि 350 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये एक स्टॅग्नंटली बघायला मिळाला। उद्याच्या सेशनला घेऊन ट्रेडिंगसाठी टेक्निकल लेवल्स बघायचं झालं तर वॉरचं फिअर आहेच। वॉरला घेऊन कोणतीही कधीही न्यूज आली तर मार्केट निगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतं जर वॉर एस्केलेट होणार असेल तर, त्यामुळे ते थोडंसं कॉशियस राहा, ते त्या इव्हेंट बेस राहील। टेक्निकली निफ्टी जोपर्यंत 24,250च्या वरती आहे तोपर्यंत निफ्टी 24,500पर्यंत जाऊ शकतं। 24,250 एक सपोर्ट आहे, 24,200 250च्या खाली आला तर थोडंसं डिक्लायनिंग येऊ शकतं 24,000पर्यंत निफ्टीला। 24,250च्या वर 24,500पर्यंत जाण्याचे चान्सेस निफ्टीमध्ये आहेत उद्याच्या सेशनला सुद्धा। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,500च्या वरती सस्टेन राहिला, मेंटेन राहिला तर 56,000पर्यंत जाईल। आज ऑलमोस्ट सकाळी मॉर्निंगला 56,000च्या आसपास निफ्टी गेलेलं, तिथून खाली आलं, त्यामुळे जर 55,500च्या वरती परत क्लाइम केला तर 56,000पर्यंत जाण्याची ताकद बँक निफ्टीमध्ये आहे। अदरवाईज 55,000 एक सपोर्ट आहे। लोअर लेवलला जर मार्केट खाली आलं तर 55,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते। या 2 लेवल्सनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता। आज ओव्हरऑल NSEमध्ये जे आहे ते 1185 शेअर्स वाढलेत आणि निफ्टीमध्ये 1346 शेअर्स वाढलेत पडलेले आहेत NSEमध्ये, आणि निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्स पडलेत। थोडंसं मिक्स आहे वाढणारे पडणाऱ्या शेअर्सची संख्या। FIs बाईंग करत आहेत, FIs गेले 2-3 सेशन्स कंटिन्यू बाईंग आहे। काल 24,074 करोडचे FIsने बाईंग केलं आहे। DIsने सुद्धा काल जवळपास 2,800 करोडचं बाईंग केलं आहे। दोन्ही बाईंगच्या जोरावर दोन्ही अशा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी बाय केल्यामुळे काल निफ्टीमध्ये चांगली तेजी बघायला मिळाली, 300 पॉईंटच्या ऑलमोस्ट। आजची आकडेवारी अजून अवेलेबल नाही, पण मला वाटतं FIsचा ट्रेंड जो आहे तो बाईंग साईडचा आहे, त्यामुळे मला वाटतं निश्चित FIsच्या बाईंगाकडे येतील। जर FIs बाय करत राहिले तर मार्केटला आणखी फर्दर अपवर्ड मोमेंटम क्रिएट होईल। फक्त वॉर हा एकच थोडासा आता फिअर सध्या नियर टर्ममध्ये आहे। आज सेक्टर रिसर्चमध्ये IT सेक्टर आज वाढलं, जवळपास 1%ची तेजी आहे। त्या बाजूला फार्मा आणि मेटलमध्ये ऑलमोस्ट 1% मंदी होती। बाकी सगळे सेक्टर्स ऑटो मेटल जे आहे ते फार्मा आहे ते थोडं मायनर डिक्लायनिंग करून बंद झालेत। ऑटो FMCG मेटल सगळे मायनर डिक्लायनिंग केलेत। ग्लोबल मार्केटमध्येही शांतता आहे। युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह। डाऊ फ्युचर 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। कालसुद्धा US मार्केटमध्ये मिक्स रिॲक्शन बघायला मिळाली, त्यामुळे ग्लोबल फ्रंटवर शांतता आहे। फक्त आपल्या इथं इंडिया पाकिस्तान वॉर होतं का याकडे मार्केटचं लक्ष आहे। डेडलाईन्स आज संपलेले आहेत, त्यामुळे बघणं गरजेचं आहे की उद्या परवा या 2 दिवसांमध्ये गव्हर्नमेंट काय नवीन पावलं उचलतं का। अदरवाईज मार्केट मगाशी ज्या टेक्निकल लेवल सांगितल्या त्यानुसार रिॲक्शन देईल। तर बघा मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।